ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा अशी जोरदार मागणी करत इंडिया आघाडीसह पुरोगामी व डाव्या संघटनांतर्फे कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात आमदार गायकवाड यांच्या विरोधात निषेध व्यक्त करत प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। संजय गायकवाड कोण रे मैदान मारा कोण रे संजय गायकवाड कोण रे मैदान मारा कोण रे संजय गायकवाड कोण रे मैदान मारा कोण रे मैदान मारा कोण रे संजय गायकवाड कोण रे मैदान मारा कोण रे संजय गायकवाड वादी संजय गायकवाडचा संबंध महाराष्ट्र नव्हे तर संबंध भारत आता धिक्कार करणार आहे। कारण ज्या प्रशांत आंबी आमचा जो संविधानाचा सन्मानक कार्य करताय, पेशन्स ठेवायला जास्त ताकद लागते, संविधान जगणाऱ्याला जास्त क्षमता असते, हे आता उभ्या महाराष्ट्राला दिसलंय। त्याने इतक्या अर्वाच्य शिवाजी महाराजांचा भक्त म्हणून सांगतो, भोक्ता म्हणून सांगतो आणि इतक्या अर्वाच्य आणि इतक्या अश्लील आणि इतक्या आईमाईवरच्या शिवा देतो। आज जर शिवाजी महाराज असते तर ह्याचा पुन्हा चौघडा केला असता, त्याला कुठून उचलून फेकला असता, ह्याच्या आईबाबाला सुद्धा, ह्याच्या पालकांना सुद्धा कळलं नसतं। इतकी मोठी शिवाजी महाराजांनी ह्याला शिक्षा दिली असती। इतक्या घाणेरड्या अश्लील अश्लाघ्य नीतिहीन शिव्या हा माणूस देतोय। पण आमचा प्रशांत हा चळवळीचा कार्यकर्ता आहे, हा गोविंद पानसरे यांचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि भारताचा संविधानाचा सन्मानक असल्यामुळे यानं एकही शिवी उच्चारली नाही। एवढा तरणताटा पोरगा आहे, या संदर्भात पक्का त्याच्यावर गुन्हा तर दाखल झाला पाहिजे, ह्याची आमदारकी पण गेली पाहिजे आणि जोपर्यंत ह्या पदावर तोपर्यंत आम्ही सारे त्याच्या विरुद्ध लढणार आहोत। आम्ही थांबणार नाही, याची उचलबांगडी झालीच पाहिजे आणि संविधानिक मार्गाने झाली पाहिजे आणि कायद्याच्या सन्मानाच्या मार्गाने आम्ही त्याला शिक्षा व्हावी असे म्हणतो आणि त्यांना संविधानाच्या मार्गाने मोठी शिक्षा व्हावी। धन्यवाद। या पुस्तकातल्या काही प्रश्नावर संजय गायकवाड नावाच्या आमदाराने प्रशांत आंबी नावाच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, ही गोष्ट निषेधार्ह आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पुस्तक या देशामध्ये ॲक्सेप्ट झालेलं आहे, शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर येण्यासाठी पानसरेंनी लिहिलेलं पुस्तक जगामध्ये मान्य केलेलं आहे। परंतु त्या संजय गायकवाड यांना स्वतःला शिवाजी महाराज माहीत नाही। त्यांनी जी फोनवर धमकी दिली, त्या धमकीमध्ये ज्या पद्धतीची वाक्य वापरले आहेत त्यांना मुळात ते पुस्तक लिहिलं आहे कुणाला माहीत नाही। प्रशांत आंबी नावाचा कार्यकर्ता त्या पुस्तकाची विक्री करतो, हे विक्री करणाऱ्या माणसाला तंबी देतो, ते पुस्तक का लिहिलं आहेस, कसं लिहिलं आहेस? अरे खरं म्हणजे ते पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरेंनी लिहिलेलं आहे आणि त्याला जगामध्ये मान्यता मिळालेली आहे। 14 भाषामध्ये त्याच्या प्रती प्रसिद्ध झालेल्या आहेत। 10 लाखाच्या संख्येनं या जगातल्या लोकांनी ते वाचलेलं आहे आणि सर्वात त्याची विक्री कायम होत असते। अशा काळामध्ये एक संजय गायकवाड ज्यानं वैधानिक शपथ घेतलेली आहे, या देशाची धर्मनिरपेक्षता, या देशाची घटना, या घटनेला नाकारून एका सामान्य कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी देतोय। राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांनी याच्यावर ताबडतोब कारवाई केली पाहिजे। याच माणसानं काही दिवसापूर्वी एका सामान्य हॉटेल कामगाराला अशा तऱ्हेची मारहाण केली होती। असा गुंड प्रवृत्तीचा माणूस शिंदे सेनेमध्ये आहे, जो पळून जाऊन गुवाहाटीला जाऊन स्वतःचं व्यक्तिमत्व दाखवा गेला आणि जो पळून जाऊन आमदारकी स्वीकारतो, थांबवतो, सत्तेसाठी काय वाटेल ते करतो, या घटनेची प्रतारणा करतो, घटना नाकारतो, घटना मान्य नाही, अशा माणसांना आमदार राहण्याचा अधिकार नाही। महाराष्ट्रामध्ये पुरोगामी शाहू फुले आंबेडकरचा वारसा आहे। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यानं यांची आमदारकी ताबडतोब रद्द करावी, राज्य सरकारनं आमदारकी रद्द करावी अशी आमची विनंती आहे। इन्कलाब जिंदाबाद।